नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या सक्सेस डिजिटल क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी म्हणजेच YCMच्या होम असाइनमेंटचे क्वेश्चन कुठे शोधायचे, कशा प्रकारे डाउनलोड करायचे, कोणकोणत्या सेमला ऑनलाईन असणार किंवा कोणकोणत्या सेमला ऑफलाईन सबमिट करायचे आहे, त्याचे क्वेश्चन कसे आणि आन्सर शीट कशी डाउनलोड करायची याबाबत आपण पाहणार आहोत. तर आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन सांगितलं असेल, तर ऑनलाईन लॉग इन करण्याची प्रोसेस किंवा लॉग इन आय डी कसा क्रिएट करायचा, OSSला आपली होम असाइनमेंट झाल्यावरती अपलोड कशी करायची, PDF कशी डाउनलोड करायची, त्याआधी आपला विना पासवर्ड इथं कोणताही पासवर्ड कोणताही PRN लागत नाही. आपण इथं आपले सगळे प्रश्न उत्तर आणि होम असाइनमेंट पाहू शकतो. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली YCM डिजिटल युनिव्हर्सिटी .AC होम असाइनमेंट असं गुगलला सर्च केल्यानंतर पहिली जी लिंक येते किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली त्या लिंकला क्लिक करून आपण ह्या होम पेजवर येऊ शकता. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्टिफिकेट कोर्स असतील, डिप्लोमा कोर्स असतील, अंडर ग्रॅज्युएट कोर्स असतील, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा. मग आपला कोर्स नेमका कशात येतो आपण ते डिफाईन करायचंय. डिप्लोमामध्ये येतो, अंडर ग्रॅज्युएट का पोस्ट ग्रॅज्युएटमध्ये येतो. तर आपले जे काही फॅकल्टी असणार ते आपण त्या ठिकाणी क्लिक करायचे. ते क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व कोर्सचे कोड आणि प्रोग्राम नेम इथं दिसणार आहे. जुने असेल, रिपीटर असतील किंवा रेग्युलर असतील, सर्वांच्या होम असाइनमेंट ह्या ठिकाणी आपल्याला भेटणार आहेत. आणि हे जे काय असणार आहे, आपला जर असणार MA उर्दू असेल तर आपल्या सेम वनच्या होम असाइनमेंट असेल तर सेम वन नावावरती क्लिक करा. अशा प्रकारे तुम्हाला ड्राईव्हची लिंक भेटेल. या ड्राईव्हवरनं आपण होम असाइनमेंट डाउनलोड करून घ्यायची आहे. सर्व फाईल आपल्याला या ड्राईव्हला दिसणार आहेत. त्यानंतर अजून दुसऱ्याला वाटले एखाद्या सेम 4चा असेल. आता बहुतांश विद्यार्थी सेम 4चे असणारे त्यांनी या ठिकाणी जायचंय, सेम 4 वरती क्लिक करायचंय आणि तो ड्राईव्ह मधील जेवढ्या काही फाईल असेल त्या डाउनलोड करून घ्यायच्या आहेत. एखादा जर विद्यार्थी MCA ला असेल, MCA साठी आता 1 2 3 4 जे सेम असणार आहे, आता त्यांचं सेम फक्त 5 साठी असाइनमेंट आहे. मग त्यांनी 5 वरती क्लिक करायचंय, सेम 5 आणि सेम 5च्या जे काय होम असाइनमेंट आहे अशा प्रकारे तुम्हाला दिसतील आणि ती डाउनलोड करून घ्यायची आहे आणि याची प्रिंट मारून तुम्ही घ्यायची आहे. याच्यात सोडव जर ऑफलाईन जमा करायची असेल तर तुम्हाला या पद्धतीनेच आपल्याला सोडवावं लागतील. तुमचं नेम डिटेल्स असतील, सगळ्या माहिती या ठिकाणी दिलेली आहे, क्वेश्चन दिलेले आहेत आणि हे सगळे सोडून आपल्याला कॉलेजमध्ये जमा करायचे. आता बरेचसे कोर्स ऑफलाईन आणि ऑनलाईन सुद्धा आहेत. ऑफलाईन ऑनलाईन मध्ये काय फरक? तर ऑफलाईन ऑनलाईन म्हणजेच तुमची होम असाइनमेंट काहींना ऑफलाईन म्हणजे कॉलेजच्या स्टडी सेंटरला जाऊन जमा करायची किंवा ऑनलाईन ही त्या त्या स्टडी सेंटरवर डिपेंड आहे की आपली होम असाइनमेंट ऑनलाईन घेणार आहे का ऑफलाईन घेणार आहे आणि ते चेक करणार आहे ते आपल्या स्टडी सेंटरला विचारायचे. आणि कोणताही कोर्स असेल, MBA असेल, MCA असेल, MSc असेल, इतर कोणतेही कोर्स असले, हे पोस्ट ग्रॅज्युएशन झाले, अंडर ग्रॅज्युएट जर कोर्स पाहिले तर आपण B.Ed असेल, BA लायब्ररी असेल, BA असेल किंवा G15 असेल, हे सगळे कोर्स कोड आपला कोर्स कोड आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे BSc असेल, BCA असतील, हे कोर्स कोड दिले, त्या कोर्स कोडवरती क्लिक करून आपापली फाईल डाउनलोड करून त्याची प्रिंट मारून आपण सोडवायची आहे. किंवा डिप्लोमा कोर्सेस असतील त्याच्यावरती क्लिक करायचे, त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे डॅशबोर्ड दिसेल आणि त्यात दिलेली होम असाइनमेंट डाउनलोड करून आपण ती सोडू शकता आणि ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने जमा करू शकता. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना शंका असेल तर ऑनलाईन पद्धतीने कसं करायचं, याआधी चॅनलवर व्हिडिओ टाकला आहे. यानंतर याचाच पार्ट 2 मध्ये ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसे करायचे, OSSला रजिस्ट्रेशन कसे करायचे, कशा प्रकारे फॉर्म डाउनलोड करायची, कशा प्रकारे अपलोड करायची, कशा प्रकारे आपले मार्क चेक करायचे, या व्हिडिओत आपण पुढच्या व्हिडिओत पाहणार आहोत. असेच नवनवीन व्हिडिओ वेळेत मिळवण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. कुणाला काय अडचण येत असेल फॉर्म भरताना किंवा इतर, तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आपली शंका लवकरच निरसन केलं जाईल. धन्यवाद.